जेव्हा आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करतो तेव्हा ग्रंथ हातामध्ये घेऊन वाचायचा नाही. ग्रंथासाठी एक वेगळा पाठ मांडायचा, त्यावरती एक कापड अंतरायचा आणि त्यावरती ग्रंथ ठेवून आपल्याला त्याचं वाचन करायचं असतं. वाचन झाल्यानंतर त्या ग्रंथावरती एखादं कापड झाकून आपल्याला ठेवायचं आहे. आपण वाचन करत असताना आसन घेऊन बसलं पाहिजे. पण वाचनासाठी एकच वेळ ठरवायची आहे, त्या वेळेतच आपल्याला वाचनासाठी बसायचं आहे. मग ती वेळ संध्याकाळची असू दे. वाचन करत असताना तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींना वेळ दिला पाहिजे. अशा प्रकारे वाचन करायचं आहे. मध्येच फोन घेऊ नका, कुणाशी बोलू नका किंवा मध्येच उठू नका. 5वा नियम आहे, परान्न पूर्णपणे आपल्याला वर्ज्य केलं पाहिजे. दुसऱ्यांची निंदा करणे, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे किंवा राग करणे, घरामध्ये चिडचिड करणे, भांडण करणे हे पूर्णपणे आपल्याला टाळलं पाहिजे जेव्हा आपलं पारायण सुरू असतं. जर तुमचं मन शांत असेल तरच तुम्ही पारायणावर लक्ष केंद्रित कराल. नामस्मरणात तुम्ही लीन असाल तर असल्या गोष्टी घडणार नाही.